घरामध्ये लिंबू असेल तर एकदा नक्की टाकून बघा, एवढे फायदे होतील की बघून चकित व्हाल। त्यासोबतच हा आपण जो घरगुती उपाय बघत आहोत ना, यामुळे तुमचा दररोजचा प्रश्न तर सुटणारच आहे आणि भरपूर पैशांची बचत होईल। चला तर यासाठी आपल्याला 2-3 घरातील ज्या वस्तू लागणार आहेत त्या बघूयात आपण। तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे लवंग आणि इलायची। तर या आपल्याला 2 लवंग 2 इलायची असं घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये हे सहज उपलब्ध होतं, त्यामुळे तुम्ही आजच करून बघू शकता आणि याचे रिझल्टही घेऊ शकता। घरामध्ये वृद्ध माणसं असतील, लहान मुलं असतील तर याचा फायदा तुम्हाला अजून जास्त होणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तर इथे बघा आता गॅस मी चालू केलेला आहे आणि आपल्याला इलायची घ्यायची आहे। अगोदर मी इलायची तुम्हाला कशी इथे तयार करायची ते दाखवते। तर एक चिमटा मी घेतलेला आहे, चिमट्यामध्ये इलायची अशा प्रकारे पकडायची आणि त्यानंतर गॅसवरती आपण याला असं भाजायचं आहे। आता भाजायचं किती, तर याला अगदी असं काळं कुट्ट करायचं नाही किंवा जाळायचं नाही। आपण याला त्याचं जे वरचं भाग असतो ना, तर तो वरचं जे कवर आहे ते असं थोडं काळं दिसेपर्यंत भाजणार आहोत आणि त्याला गॅसवरती अगदी काही सेकंदातच हे काम होतं। चिमट्यामध्ये फक्त हे असं व्यवस्थित पकडायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही याला भाजू शकता। जसं की तुम्ही बघू शकता अगदी त्यावरती जरी आग लागली तरी मी त्याला लगेचच असं थोडंसं विझवत आहे, म्हणजे याला आपल्याला खूप जास्त असं जाळायचं नाही। याचा जो आतमधला भाग आहे ना, तो तर अजिबातच जळला गेला नाही पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। काही सेकंदासाठीच इलायची दोन्ही साइडने थोडा वेळ चिमट्यावरती धरून गॅसवरती धरायची, जेणेकरून ही पूर्ण प्रोसेस लवकर होते। आणि आता दुसरी इलायची देखील आपण अशाच प्रकारे छान यामध्ये अशी भाजून घेतलेली आहे। त्यानंतर बघा आपल्याला लवंग घ्यायची आहे आणि लवंग जे आहे ना, तर त्याचं जे फूल असतं ना त्या साइडने आपल्याला अशा प्रकारे इथे गॅसवरती धरायची आहे, पण त्याला ना लवकरच अशी आग पकडते, तर जास्त वेळ धरू नका आणि आग जरी लागली तरी लगेचच विझवून टाका, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित असं भाजलेलं मिळेल। आणि बघू शकता अशा प्रकारे त्याचं फूल मी थोडंसं भाजून घेतलं आणि लगेचच आग विझून याला मी वाटीमध्ये काढलेलं आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला ज्या लवंग आहेत आणि इलायची या दोन्हीही व्यवस्थित अशा प्रकारे चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आता हे पूर्ण असं झालेलं आहे प्रोसेस। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। लिंबू जे आहे ना, तर ते असं मी मीडियम साईजचं घेतलं आहे। कोणतंही छोटं मोठं लिंबू तुमच्याकडे असणारं घेऊ शकता, फक्त ते असं अर्ध कट केलेलं नसावं, पूर्ण लिंबू आपल्याला इथे हवं आहे। त्यानंतर ना आपल्याला इथे अद्रक लागणार आहे। अद्रकचा एक छोटासा तुकडा देखील आपल्याला पुरेसा होतो, त्यामुळे अद्रक जी आहे ती आपल्याला अशा प्रकारे तोडून थोडीशी घ्यायची आहे। आणि एक लिंबू। आता कसं वापरायचं, तर वापरण्याची पद्धत बघा। परत मी गॅस ऑन केलेला आहे आणि थोड्याशा मीडियम गॅसवरती आपण अद्रक जी आहे ना ती टाकलेली आहे। चिमट्याच्या मदतीने जी अद्रक आहे ना, तर ती व्यवस्थित आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायची आहे सर्व बाजूंनी। याला देखील आपल्याला असं नाही की काळं कुट्ट करायचं आहे, जाळायचं आहे, अजिबात नाही। अगदी वरचा भाग थोडासा काळसर दिसायला लागला की समजून जायचं अद्रक व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे। इथे आपण याला बेसिकली अशा प्रकारे वाफवतच आहोत म्हणू शकता, कारण की आतमध्ये ना पूर्ण याची गरमी जाते आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळतो। तर आता बघू शकता इथे मी याला असं थोडंसं फुल गॅसवरती भाजून घेत आहे। चिमट्याने मी सतत बाजू चेंज करत आहे, बदलत आहे, जेणेकरून सर्व बाजूंनी व्यवस्थित अद्रक आपल्याला भाजलेली मिळेल। आणि बघा इथे व्यवस्थित अद्रक अशी भाजून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला परत काढायची आहे। त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। लिंबू जे आहे ना, तर ते देखील आपल्याला मीडियम किंवा लो गॅसवरती ठेवायचं आहे आणि थोड्या वेळानंतर लिंबू देखील आपल्याला अशा प्रकारे त्याची बाजू बदलत भाजून घ्यायचं आहे यावरती। आणि लिंबू अगदी लवकरच हे होतं, अगदी लिंबाला जर छिद्र कुठे पडलं ना तर त्यामधून थोडासा रस लिंबाचा निघू शकतो, त्यामुळे छिद्र नसलेलंच लिंबू घ्या आणि व्यवस्थित आपल्याला गॅसवरती याला असं भाजता येतं। आता इथे लिंबू देखील आपल्याला खूप जास्त असं याला म्हणजे भाजायचं नाही, खूप जास्त असं जाळायचं नाही, काळकुट्ट नाही करायचं। अशा प्रकारे यावरती काळसर थोडेसे डाग यायला लागले, थोडंसं काळसर दिसायला लागलं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे। आता बघू शकता लिंबू देखील छान यामध्ये गरम झालेला आहे आणि लक्षपूर्वक हाताळा, या वस्तू खूप जास्त सध्या गरम आहेत। त्यानंतर आता बघा पुढची प्रोसेस आपण करूयात। अद्रक, लिंबू, लवंग, इलायची चांगली आपण व्यवस्थित अशी परफेक्ट भाजून घेतलेली आहे आणि खूप जास्त जर तुम्ही याला काळसर केलं, जाळलं तर म्हणावा तसा रिझल्ट येत नाही, त्यामुळे व्यवस्थित याला भाजून घ्या। आणि बघू शकता इथे मी आता ना लवंग जी आहे ना तर ती अशी फोडून घेतली, तर आतमधला भाग हिरवटच आहे आणि त्यामधील ज्या बिया आहेत तर त्या देखील जशाला तशा आहेत, तर त्या आपण काळ्या केलेल्या नाहीत, त्याला फक्त आपल्याला असं भाजून घ्यायचं होतं। आता
त्याचा जो वरचा भाग आहे, त्याचं जे काळं झालेलं टर्फल आहे ना, तर ते आपण बाजूला काढूयात. आणि जे लवंग होती ना, तर लवंगचा देखील जे फुलाचा साईडचा भाग होता ना, तो आपल्याला तोडून घ्यायचा आहे. बाकी त्याच्या मागची दांडी जी आहे ती आपण वापरणार नाहीत, बाजूला फेकून द्यायची. त्यानंतर बघा थोडाफार काळसरपणा यामध्ये जो आलेला आहे टर्फलांचा, तो देखील मी काढलेला आहे. आणि व्यवस्थित जो आपल्याला भाग हवा आहे तो मी असा बाजूला केलेला आहे. बघू शकता इलायचीचा आतमधला भाग आणि लवंगच्या फुलांचा भाग तो आपण एका वाटीमध्ये स्वच्छ असा काढलेला आहे. त्यानंतर ना पूर्ण आपल्याला हे टाकायचं आहे एखाद्या खलबत्त्यामध्ये आणि त्याला व्यवस्थित आपण असं बारीक त्याचं पावडर करून घेणार आहोत. होईल तेवढं बारीक करा, नाही झालं जास्त बारीक तरी काहीच हरकत नाही. याचं पावडर आता एका वाटीमध्ये आपण काढूयात. आणि बघा वातावरणामध्ये बदल झाला की घरामध्ये सर्दी, खोकला, ताप खूप जास्त प्रमाण वाढतं. लहान मुलं असतील तर अजूनच जास्त होतं. मोठ्यांना देखील याचा त्रास होतो आणि सारखं सारखं रात्रभर आपल्याला जागावं लागतं. मुलांना त्रास होतो तो वेगळा, हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागतात, पैसे तर खर्च होतातच, असे भरपूर त्रास होतात. आणि या सर्व त्रासापासून वाचायचं असेल तर हा उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे. आणि हा काही नवीन उपाय नाही, खूप जुना असा उपाय आहे. तर यासाठी बघा आता जी अद्रक आहे ना, तर ती देखील मी खिसून घेत आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करून जरी घेतली तरी चालतं. आणि अद्रक खिसून घेतल्यानंतर त्याला आपल्याला हाताने एकत्रित करून त्याला पिळून त्याचा रस काढायचा आहे. तुम्ही गाळणीमध्ये देखील याला टाकून थोडासा याचा रस काढू शकता. साधारण अर्धा ते 1 चमचाभर रस आपल्याला अद्रकचा इथे हवा आहे. अगदी सहज निघतो. आणि हा असा उपाय आहे ना की लहान मुलं देखील आवडीने याला पितील, एवढा छान याचा टेस्ट येतो. आणि मोठ्या माणसांना तर नक्कीच हे आवडणारच आहे. बऱ्याच वेळा मुलं जे आहेत ते औषध घेण्यासाठी नको असं असतं, त्यांचं खूप त्रास देतात, तर त्यांच्यासाठी तर हा फायदेशीर उपाय ठरणार आहे. आणि याला बघा आता मी लिंबू जे आहे ना तर ते देखील कट करून घेतलेला आहे. आणि लिंबू आपल्याला अर्ध लागणार आहे सध्या, म्हणजे लिंबाचा अर्धा ते 1 चमचाभर रस आपल्याला इथे लागणार आहे. बाकी राहिलेलं लिंबू नंतर देखील तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर बघा इथे मी याला या वाटीतच पूर्ण लिंबाचा रस देखील काढलेला आहे. चांगला आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मध. मध जे आहे ते साधारण 1 चमचाभर मध मी ते वापरणार आहे. आणि तो आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे. याचा टेस्ट एवढा छान असतो ना की हे औषध आहे किंवा काढा आहे असं अजिबात वाटत नाही. आणि याचा रिझल्ट इन्स्टंट तुम्हाला मिळतो. आणि अगदी बघा सर्दी खोकला झालं ना तर मोठ्या माणसांना देखील खूप नाक बंद होतं, त्रास होतो, अगदी आपण काय करावं असं कळत नाही. तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय कामी येणार आहे. आणि जर लहान मुलांना देत असाल तर यामध्ये जे लवंग इलायचीचे थोडे मोठे पार्ट आहेत ना ते तोंडामध्ये येऊ नये किंवा त्यांनी ते हे असं घ्यायला नको म्हणू नये, तर यासाठी तुम्ही याला ना गाळून देखील देऊ शकता. आणि तुम्हाला स्वतःला घ्यायचं असेल तर असंच जरी घेतलं तरी चालतं किंवा गाळून जरी घेतलं तरी चालतं. आणि हा उपाय बघा आपण अगदी घरातीलच काही बेसिक वस्तूंचा वापर करून बनवलेला आहे. यामध्ये असे कोणतेच इन्ग्रेडियंट नाही जे की आपल्याला काही नुकसान करतील. अगदी आपण घरामध्ये हे ठेवतो किंवा काढा असं काही आपण घेतच असतो, पण या प्रकारे एकदा हे बनवून बघा, तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. आणि हे माझ्या मुलाला तर मी नेहमी देते आणि खूप छान त्याला याचा टेस्ट देखील आवडतो. आणि बऱ्याच वेळा जे सर्दी खोकला खूप जास्त वाढणार होता तो कमी देखील होतो. मधाऐवजी तुम्ही गुळाचा देखील इथे वापर